तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामध्ये अति पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पालघर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रामधील आस्तंबा हे महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामधले आस्तंबा हे महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बोरघाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, गायखुरी व आंबागडचे डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? गायखुरी व आंबागडचे डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाण हे प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाण हे प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाबळेश्वर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये भीमाशंकर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? भीमाशंकर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भीमा नदी खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कुंडलिका नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, हीरक महोत्सव किती वर्षांनी साजरा करण्यात येतो? हीरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 60 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, साने गुरुजी यांचे स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? साने गुरुजी यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 माणगाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बीड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, गोंडावणा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोंडावणा विद्यापीठ हे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, सालवर्डी हे महाराष्ट्रामधले गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? सालवर्डी हे महाराष्ट्रामधले गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, बॉम्बे हाय हे खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? बॉम्बे हाय हे खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पेट्रोलियम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 परळी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, माझगाव डाक हे खालीलपैकी काय आहे? माझगाव डाक हे खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जहाज बांधणी केंद्र या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कोकणामधील नद्या खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहतात? कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम वाहिनी नद्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली? महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1930 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कलम 280 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? कलम 280 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वित्त आयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतीय राज्यघटनेच्या कलम 75 नुसार मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? भारतीय राज्यघटनेच्या कलम 75 नुसार मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लोकसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते? भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी खालीलपैकी किती प्रकारे अंमलात आणता येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 3 प्रकारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1951 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मानवी शरीरामध्ये एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत असतात? मानवी शरीरामध्ये एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 9 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मानवी शरीरामध्ये एकूण वजनाच्या किती टक्के पाणी असते? मानवी शरीरामध्ये वजनाच्या एकूण किती टक्के पाणी असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 70% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र आहे? हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एस्टिओलॉजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वनस्पती रात्रींच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात? वनस्पती रात्रींच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 ऑक्सिजन या वायूंचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जोसेफ प्रिस्टले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रामध्ये प्रथम कमाल जमीन कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? महाराष्ट्रामध्ये प्रथम कमाल जमीन कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1962 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 बूस्टर हे थंड वारे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये वाहतात? बूस्टर हे थंड वारे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये वाहतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यूझीलंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अति जास्त पर्जन्याचे प्रमाण असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? अति जास्त पर्जन्याचे प्रमाण असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मेघालय राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारताचे मुख्य पीक खालीलपैकी कोणते पीक आहे? भारताचे मुख्य पीक खालीलपैकी कोणतं पीक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तांदूळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 राजस्थानमध्ये खेत्री हे ठिकाण खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे? राजस्थानमध्ये खेत्री हे ठिकाण खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तांबे उत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 इंडियन एअरलाइन्सचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडियन एअरलाइन्स
यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1905 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ट्रिब्यून हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? ट्रिब्यून हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपतराय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सन 1909 मध्ये नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध खालीलपैकी कोणी केला होता? सन 1909 मध्ये नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध खालीलपैकी कोणी केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अनंत काणेरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 रेग्युलेटिंग ॲक्ट खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1773 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताच्या अणुशक्तीचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? भारताच्या अणुशक्तीचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर होमी भामा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 देशी भाषिक वृत्तपत्रे कायदा सन 1878 मध्ये खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयच्या कालावधीमध्ये संमत झालेला आहे? देशी भाषिक वृत्तपत्रे कायदा सन 1878 खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयच्या कालावधीमध्ये संमत झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लॉर्ड लिटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल.